सोलापूर जिल्ह्यासह राज्यामधील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित युरिया या खताच्या दरामध्ये आता खुलेआम लूट हा सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। सरकारने युरियाची अधिकृत किंमत 266 निश्चित केली असताना प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडून तब्बल 325 रुपये हे उकळले जात असल्याची तक्रार वाढत आहे। या गंभीर प्रकरणावरती आमदार पाटील यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवत सरकारला जाब विचारलाय। युरियावरती जादा दर आकारला जात आहे आणि लिंकिंग शिवाय खत दिलं जात नाही, यावर सरकार नेमकी काय कारवाई करणार असा थेट सवाल उपस्थित। युरियाबरोबर लिंकिंग केलं जातं आणि शेतकऱ्याबरोबर दुकानदार देखील पिळवणूक होती आहे। तर या लिंकिंगच्या संदर्भात मंत्री महोदय कडक प्रत्येक वेळी बैठक पण घेतली आपण, परंतु निर्णय काय होत नाही। मात्र खत घेताना लिंकिंग घेतल्याशिवाय 2000चं युरिया मिळत नाही। या प्रश्नावरती कृषी मंत्री भरणे यांनी उत्तर देताना मान्य केले की युरियासाठी जादा पैसे घेतले जात असल्याच्या आणि लिंकिंग शिवाय खत न देण्याच्या तक्रारी अनेक लोकप्रतिनिधींनी कृषी विभागाकडे केलेत। या तक्रारीची दखल घेऊन लवकरात लवकर संबंधित लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेऊन ठोस तोडगा काढला जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये खत मिळेल यासाठी सरकार कटिबद्ध आहे। मात्र या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी, आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक सदस्यांनी या बाबतीमध्ये तक्रारी केल्या आहेत। आज त्यांनी अभिजित पाटील यांनी तक्रार मांडली, यामध्ये खरंच ती तक्रार ही रास्त आहे। या बाबतीमध्ये जे सदस्य या बाबतीमध्ये त्या सदस्यांची, सर्व सदस्यांची या बाबतीमध्ये सर्वांना एकत्र त्या सगळ्यांची कमिटी किंवा त्यांची एक बैठक। प्रत्यक्ष परिस्थितीमध्ये चित्र वेगळंच असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी आणि लोकप्रतिनिधींमधून उमटत आहे। खत विक्रेत्यांकडून उघडपणे जादा दर आकारले जात असताना आणि लिंकिंगचा अघोषित नियम हे लादले जात असताना कृषी विभाग मात्र मौन बाळगून असल्याचं शेतकरी संतापले आहेत। विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजल्यानंतर कृषी विभाग जागा होणार का आणि शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवण्यासाठी ठोस कारवाई होणार का आणि लिंकिंगच्या नावाखाली सुरू असलेला काळा बाजार थांबवणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे।